ग्रीटिंग्स ऑफ द डे फ्रेंड्स. तर आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं की न्यूमरिकल्स ऑन डिफॉर्मेशन ऑफ बॉडी ड्यू टू ॲक्सियल फोर्स ऑर लोड. त्यामध्ये आपण व्हेरियस टाईप्स ऑफ कंडिशनसाठी स्ट्रेस अँड स्ट्रेन फाइंड आउट केल्यात, किंवा चेंज इन लेंथ डेल्टा एल असेल, त्यानंतर यंग्स मॉड्युलस असेल, अशा आपण ज्या काही प्रॉपर्टीज होत्यात त्या फाइंड आउट केल्यात. तर आज आपण बघणार आहोत डिफॉर्मेशन ऑफ बॉडी और बार्स ऑफ स्टेप क्रॉस सेक्शन सब्जेक्टेड टू ॲक्सियल लोड. म्हणजेच काय, तर मागील केसमध्ये आपण बघितलं थ्रूआउट सेक्शन्स हा युनिफॉर्म सेक्शन्स होतात, म्हणजे त्याचे डायमेन्शन्स जे होते ते युनिफॉर्म होते. पण या केसेसमध्ये आपण बघणार आहोत की जो आपला बार्स असेल किंवा बॉडी असेल तर त्याचा जो क्रॉस सेक्शन्स असणार आहे तो क्रॉस सेक्शन जो आहे तो व्हेरी असणार आहे, म्हणजेच स्टेप सेक्शन असणार आहे. बघूयात कसं. कन्सिडर अ मेटल bar of varying cross sections, like section 1 has area A1, section 2 has area A2, and section 3 has area A3, and these combined section A, B, C, D having their respective length is L1, L2 and L3, and this combined section is subjected to a tensile force of P kilonewtons, and due to this tensile force, या टेन्साईल लोड अप्लाय केल्यामुळं या कंबाईन सेक्शनमध्ये जो काही चेंज इन लेंथ होणार आहेत ती चेंज इन लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर ती फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहोत की हे जे सेक्शन 1, 2 आणि 3 सेक्शन जे आहेत ते डिवाईड करणार सेपरेट सेक्शन्समध्ये, आणि त्या सेपरेट सेक्शन्सवरती पी हा किलोन्यूटनचा इफेक्ट, म्हणजेच त्या पी किलोन्यूटनच्या लोडिंगमुळं जो काही चेंज इन लेंथ डेव्हलप होतो आहे त्यामध्ये, तर त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेक्शनचा चेंज इन लेंथ आपण फाइंड आउट करणार. फॉर एक्झाम्पल डेल्टा L1, डेल्टा L2 अँड डेल्टा L3, आणि ते टोटल इलॉंगेशन, टोटल चेंज इन लेंथ इज इक्वल टू change in length of section 1 plus change in length of section 2 plus change in length of section 3, या तिघांची समेशन करणार आणि फायनल टोटल इलॉंगेशन फाइंड आउट करणार. तर कसं करणार बघूयात स्टेप बाय स्टेप. तर फर्स्ट, कन्सिडर सेक्शन 1 हॅविंग एरिया 1, आणि त्या सेक्शन्सवरती पी किलोन्यूटनचा लोड अप्लाय केला आहे, आणि त्या सेक्शन्स 1ची जी ओरिजिनल लेंथ आहे ती L1 मीटर आहे. तर ड्यू टू दिस टेन्साईल फोर्स द सेक्शन विल चेंजेस इट्स डायमेन्शन लाईक दिस, म्हणजे तो स्ट्रेच होणार अलॉंग दी लोड ज्या साईडनं आपण अप्लाय केला आहे त्या, आणि जो इन्क्रीज झालेली लेंथ आहे ती असेल आपली चेंज इन लेंथ, दॅट इज डेल्टा L1 फॉर सेक्शन 1साठी. मग आपण डेल्टा L1 फाइंड आउट करतोच, जसं की चेंज इन लेंथचा फॉर्म्युला आपण बघितला मागीलच लेक्चरमध्ये, PL/AE. P मीन्स ॲक्सियल टेन्साईल फोर्स, L मीन्स ओरिजिनल लेंथ, A इज क्रॉस सेक्शनल एरिया अँड E इज यंग्स मॉड्युलस. तर मग या केसेसमध्ये सेक्शन 1साठी चेंज इन लेंथ डेल्टा L1 इज इक्वल टू PL1 अपॉन A1 E1. A1 is cross-sectional area of section 1, E1 is Young's modulus of section 1, and L1 is original length of sections 1. So, this is the change in length for section 1. Similarly, for sections 2, A2 is cross-sectional area, and this tensile force is applying on it, P kilonewtons. Its original length is L2, and due to this tensile force the section will stretch, and this change in dimension is denoted by delta L2, and this delta L2 is
P into L2 upon A2 A2. And similarly, delta L2 is change in length for section 2, P is axial force, L2 is length of section 2, A2 is cross sectional area of section 2, and A2 is Young's modulus for section 2 or modulus of elasticity for section 2. Similarly, for section 3, these are the cross sectional and these are the change in length P L3 upon A3 A3. Similarly, A3 E3 and L3 is the geometrical properties for section 3. Now the total elongation, that is delta L, is equal to total change in length of bar ABCD due to axial load P kilonewton for all sections. So delta L is equal to change in length of section 1 plus change in length of section 2 plus change in length of section 3. That is delta L is equal to delta L1 plus delta L2 plus delta L3. So these are the total elongation for step cross section or step bar. Note that any sections of a bar will be subjected to same axial force or pull or push. म्हणजेच या स्टेप क्रॉस सेक्शनमध्ये कन्सिडर करायचे आहेत किंवा ॲज्युम करायचे आहेत की प्रत्येक सेक्शन हा P किलोन्यूटन्स, म्हणजे प्रत्येक सेक्शनवरती सेम लोडिंग अप्लाय होतील असं कन्सिडर करायचं आहे किंवा ॲज्युम करायचे आहेत आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. नोट, इफ मटेरियल ऑफ अ बार or section is same, then value of Young's modulus remains same for all sections. तर आपण मागच्याच केसेसमध्ये जर बघितलं तर प्रत्येक सेक्शनसाठी Young's मॉड्युलस म्हणजे E ही व्हॅल्यू आपण सेपरेट ॲज्युम केली आहे. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी आपण E1 E2 आणि E3 हा त्या इंडिव्हिज्युअल सेक्शनचा Young's मॉड्युलस कन्सिडर केला आहे. मग ज्यावेळेस ई व्हॅल्यू म्हणजे मटेरियल हे सेम असेल सेक्शनचं, तर Young's मॉड्युलस हा प्रत्येक सेक्शनसाठी सेम असेल. म्हणजेच E1 इज इक्वल टू E2 इज इक्वल टू E3 इज इक्वल टू E. आणि त्याच केसेसमध्ये जर टोटल इलॉंगेशन आपण फाइंड आउट करायचं झालं तर PL1 अपॉन A1 इंटू E प्लस PL2 अपॉन A2 E प्लस PL3 अपॉन A3 E. प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी जर बघू शकता तुम्ही, ज्या ठिकाणी आपण मागच्या केसेसमध्ये E1 E2 आणि E3च्या व्हॅल्यू प्लेस केल्या आहेत त्या ठिकाणी तो E1 E2 आणि E3 रिप्लेस होत आहेत Eने, कारण की मटेरियल हे सेम प्रॉपर्टीज आहेत. इफ मटेरियल ऑफ बार or section is different, then value of Young's modulus is also different for all sections. In the sense, delta L is equal to P1 L1 upon A1 E1 plus P2 L2 upon A2 E2 plus PL3 upon A3 E3. तर या ठिकाणी Young's मॉड्युलसच्या व्हॅल्यू डिफरंट आहेत जेव्हा की मटेरियल्स हे डिफरंट असेल. तर आता न्यूमरिकल्स सॉल्व करूयात. क्वेश्चन 1, अ बार PQR is shown in figure. Find the elongation of a bar. Take E is equal to 20 into 10 to the power 4 Newton per mm square. PQR बार दिलेला आहेत आपल्याला फिगरमध्ये आणि आपल्याला विचारलं आहे इलॉंगेशन फाइंड आउट करा आणि Young's मॉड्युलस दिला आहेत E. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता Young's मॉड्युलसची व्हॅल्यू E दिलेली आहेत. म्हणजेच मटेरियल हे सेम क्रॉस सेक्शनचं आहेत आणि तीनही Young's मॉड्युलस किंवा बारचं Young's मॉड्युलस हे सेम आहेत थ्रूआउट मटेरियल्ससाठी. त्यामुळे 20 into 10 to the power 4 न्यूटन पर mm स्क्वेअर हे आपलं Young's मॉड्युलसची व्हॅल्यू असणार. फिगर दिलेली आहेत, लोडिंग अप्लाय केलं आहेत 70 किलो न्यूटन्स आणि दोन क्रॉस सेक्शन्स दिलेत, एक 50 mm डायमीटर
आणि 300 mm लेंथ दिलीत पहिल्या सेक्शनची आणि सेकंड सेक्शन जो आहे तो 500 mm लेंथ आहेत आणि हॉलो सेक्शन्स आहेत सेकंड जे हॉलो ट्यूब आहेत ती किंवा हॉलो बार आहेत ज्याचं की एक्सटर्नल डायमीटर 30 mm आहेत आणि इंटरनल डायमीटर 25 mm आहेत. तर आपल्याला या बारचं टोटल इलॉंगेशन्स फाइंड आउट करायचं आहे. तर सिमिलर वे आपण जाऊयात बाय कन्सिडरिंग फर्स्ट सोल्यूशन. P is axial force 70 kilonewtons. So it will converted into the newtons, so multiply by 1000, that is P is equal to 70 into 10 to the power 3 newtons. Then D1 is diameter of section 1, it is 50 mm 50. Then A1 is area of section 1, so A1 is for circular sections pi by 4 into D1 square, so pi by 4 into 50 square is 1963.5 mm square is area of sections 1. Then D2 is external diameter for sections 2, that is 30 mm, and small d2 is internal diameter of section 2, that is 25 mm. So area of A2 is area of section 2, so A2 is for hollow circular sections pi by 4 into capital D square minus small d square, so capital D2 square minus small d2 square is pi by 4 into 30 square minus 25 square, so area of section 2 is 215.98 mm square. Then E is Young's modulus, so E1 is equal to E2 is equal to E because of material is same properties, so 20 into 10 to the power 4 Newton per mm square it is given in problem. We have to find out the elongation of bar, that is delta L. So let's delta L is total elongation due to axial load. So delta L is equal to delta L1 plus delta L2, that is elongation for section 1 plus elongation for section 2. So delta L1 is equal to P into L1 upon A1 into E plus delta L2 is P into L2 upon A2 into E. तर या केसेसमध्ये बघू शकता तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये दोघंही ठिकाणी E ची व्हॅल्यू सेम आहेत, म्हणजे E कन्सिडर केला आहेत, म्हणजेच मटेरियलची प्रॉपर्टीज सेम आहेत किंवा न्यूमरिकल्समध्ये आपल्याला E ची व्हॅल्यू एकच दिलेली आहे. ठीक आहे. So delta L1 is P1 L1. So delta, put out the values of P and length, area and Young's modulus. So for delta L1 is 70 into 10 to the power 3, that is P, into L1 is 300 upon A1 is 1963.5 into Young's modulus is 20 into 10 to the power 4 plus delta L2 is 70 into 10 to the power 3 into 500 upon 215.98 into 10 into 20 into 10 to the power 4. So these are the elongation, total elongation 0.863 mm for the step cross section. Then question second, a steel bar is 900 mm long. Its two ends are 40 mm and 30 mm in diameter, and the length of each part of rod is 200 mm. The middle portion of a bar is 15 mm in diameter and 500 mm long. If the bar is subjected to an axial tensile load of 15 kN, find its total elongations. एक स्टील बार दिला आहेत आपल्याला स्टेप क्रॉस सेक्शनचा, ज्याचे की टोटल लेंथ आहेत 900 mm आणि दोघं एंडला जो सेक्शन्स आहे त्या सेक्शनची डायमीटर आहे 40 mm आणि 30 mm आणि लेंथ आहे 200 mm दोघांचा. आणि जो मिडल पोर्शनला बार आहेत त्याची डायमीटर आहे 15 mm आणि लेंथ आहेत 500 mm. तुम्ही या ठिकाणी क्रॉस चेक करू शकतात. मिडल पोर्शनची लेंथ 500 mm
आणि दोघं एंडची 200 म्हणजे 400 + 500 900 टोटल. इफ द बार इज सब्जेक्टेड टू अन टेन्साईल लोड ऑफ 15 kN, पी दिलेला आहे 15 kN, फाइंड करायचे टोटल एलॉंगेशन, टोटल डेल्टा एल. सोल्युशन गिवन दिले टोटल लेंथ 900 mm and axial load 15 kN. Then first draw the figure by using this statement. So total length दिलेली आहे 900 mm आणि दोघं एंडला जे सेक्शन्स दिले त्याची डायमीटर आहेत 400 mm आणि 330 mm आणि लेंथ दिलेले आहेत 200 mm फॉर बोथ. आणि जो मिडल पोर्शन्स आहेत तो 15 mm डायमीटर आहेत आणि 500 mm त्याची लेंथ आहेत. तर सेक्शन 1, 2 आणि 3 असे कन्सिडर करूयात 3 सेक्शन्स. आणि या सेक्शन्सवरती 15 kN लोड अप्लाय केलेला आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टोटल इलॉंगेशन्स, दॅट इज डेल्टा एल. लेट्स ॲज्युम, आता तुम्ही या ठिकाणी बघू शकतात या प्रॉब्लेममध्ये किंवा या न्यूमरिकल्समध्ये यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू दिलेली नाहीत आपल्याला. तर मग आपण गिवन मटेरियल हे स्टील मटेरियल आहे असं ॲज्युम करूयात आणि त्याचे यंग्स मॉड्युलस जो आहे तोही ॲज्युम करूयात. म्हणजेच फॉर स्टील सेक्शन्स यंग्स मॉड्युलस इज 2 × 10⁵ Nm². ॲज्युम केलेली व्हॅल्यू आपण कारण की या न्यूमरिकल्समध्ये यंग्स मॉड्युलस हा दिलेला नव्हता आणि थ्रूआउट सेक्शन्स हा सेम मटेरियल्स आहेत असं आपण कन्सिडर करूयात. म्हणजेच E1, E2 आणि E3 ज्या इंडिव्हिज्युअल सेक्शनचे यंग्स मॉड्युलस आहे तो टोटल E आहे असं आपण कन्सिडर करतो आहे. सो टोटल इलॉंगेशन्स जे की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 + डेल्टा L2 + डेल्टा L3. So delta L1 is P1 L1 upon A1 E1 plus delta L2 is P2 L2 upon A2 E2 plus delta L3 is P3 L3 upon A3 E3. आता या केसेसमध्ये आपण पीची व्हॅल्यू तर सगळ्यांना सेमच ॲज्युम करतोच, म्हणजे P1 P2 आणि P3 हा रिप्लेस करूयात पीने आणि यंग्स मॉड्युलस ही आपण थ्रूआउट मटेरियल सेम कन्सिडर केले आहेत, म्हणजे E1 E2 आणि E3 हा E कन्सिडर करूयात. म्हणजेच P1 P2 आणि P3 15 kN, दॅट इज 15 × 10⁻³ Newton, and E1 E2 and E3 is 2 × 10⁵ Nm². So for section 1, A1 is cross sectional area of section 1, so π/4 × d1². So d1 is diameter of section 1, that is 40 mm. So area is 1256.63 mm². Then L1 is length of section 1, it is 200 mm. Then for sections 2, area is π/4 × d2². So d2 is 15 mm. So A2 is 176.714 mm². And length of section 2 is 500 mm. Then A3 is cross sectional area of section 3, π/4 × d3². So d3 is 30 mm. So A3 is 706.858 mm². And L3 is length of section 3, so 200 mm. Then delta L is P1 L1 upon A1 E1 plus P2 L2 upon A2 E2 plus P3 L3 upon A3 E3. So put out these values of P, L and A and E for individual sections. We will get the elongations of individual sections. So P for section 1, P is 15 × 10⁻³ and for section 1 length is 200 mm upon A1 is 1256.63 and E is 2 × 10⁵. Similarly for section 2 and section 3, so delta L1 is 0.0119 plus delta L2 is 0.212
plus delta L3 is 0.0212. So total elongation is 2.245, that is 0.245 mm is total elongation for sections 2. So likewise we will find the total elongations for sections having step cross sections. तर या पद्धतीने आपण जो स्टेप बार किंवा स्टेप क्रॉस सेक्शन असेल त्याचे टोटल इलॉंगेशन्स हे फाइंड आउट करू शकतो. सिंपल कंडिशन्स आहेत, इंडिव्हिज्युअल सेक्शन्स कन्सिडर करायचे आहेत आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. इंडिव्हिज्युअल सेक्शनसाठी इलॉंगेशन्स, चेंज इन लेंथ फाइंड आउट करायचे आहेत आणि ॲडिशन ऑफ दिस इंडिव्हिज्युअल सेक्शन्स elongation is total elongations of the bar. सो या ठिकाणी आपण थांबूयात. यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा मेसेजमध्ये रिप्लाय करू शकतात. ओके, थँक्यू व्हेरी मच.